तर मित्रांनो, आमच्या गावात नेटवर्क नसल्यामुळे मला 2 किलोमीटर दुसऱ्या गावात यावं लागलं. आणि तिथं भेटले आमचे मित्र. आता इथं टावर तर पुढच्या गावात आहे मातनीत. आलो आम्ही इथं टाइमपास करायसाठी. तर मित्रांनो, मी तर तयारी काही केली नाही, कारण की हे तर वाट पाहून राहिली कवा करायची. हे पण हे बसली पोरगी मोबाईल किचकत. तर मी आता आंघोळ करतो झटकेपट, कारण की मी गेलतो कोटंब्याला, कारण की इथं नेटवर्कच नाही आमच्या गावात. हे तर माणूस काही नाही, कोणा सकाळची आंघोळ धुवून राहिली, आतापर्यंत आंघोळ नाही केली. लयच डोक्याला ताप आहे. एप्रिलची घेणं त्याला करायला लावणं, काही करते का 11 वाजता करते का आरती. जा आता. पंछी बनू उडते फिरू मस्त गगन में, आज उन्हाळ्यात पावसाळ्यावानी वाटते. तब मैं शावर लगाऊंगा और आंघोळ करूंगा मस्त टॅन. तर झाली माझी आता आंघोळ. तर हॅलो मित्रांनो, आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. इकडं आरतीचा आवाज येतो. आरती चालू झाली वाटते. नाही, मला आंघोळ करायला लावलं नाही, आरती चालू केली. सर्वागट्यापक माझे सद्गुरु माऊली. तर का पण थांबा, तुम्ही लाईट करून लावला, काळे दिसतात म्हणता. तर मित्रांनो, काल काय झालं का, आमच्या गणपती जवळून मोदक चोरले आणि पेढा वगैरे सगळं नेलं कुत्र्यानी. तर आता जाऊ द्या, कुत्र्याने नेलं तर ते देवस्थ आहे, खंडोबा आहे, त्याच्यामुळे जाऊ द्या. तर आपण उद्या किंवा परवा अजून पेढे घेऊन येता येते यवतमाळवरून, अजून खाता येते. तर आता साखरवर निपटवलं तरी चालते, नाही बाई. तर प्राची तर लय खुश आहे बा, तिथे साखर लय आवडते ना. तर मी पण खाऊन घेतो आज. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आणि एक मेन गोष्ट, तुम्ही आता एवढे दिवस झाले मी ब्लॉग बनवून राहिलो, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करून सबस्क्राईब नाही करत आणि लाईकही नाही करत. आणि आता पहिले महालक्ष्मीच्या पायाला घाल जातो मस्त. राजगीस टाकायचं. तर ते जाऊ द्या सगळं, आता ते तर करूच आपण. तुम्ही चॅनलला आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटही करा, शेअर करा, लाईकही करा. तुम्हाला जे जे वाटते ते करा. आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओ देतो रोजच आता कंटिन्यू व्हिडिओ येत राहील आपले. तर आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू. हॅलो मित्रांनो, याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्राची टी शर्ट हेच घालून राहू का मी ब्लॉग मध्ये? बंधू भाई इकडे बाय. खतरनाक. अरे लाईन गेली राजा. लाईन गेली का? अरे कसं मग? तसं का मी तरी काय करणार सांग. लाईनवाला सासरा कर रे. तर यांची तयारी चालू आहे. पहा आता मस्त याची कापून राहिल्या कवडं. हे सुंदरबाई आहे व्हिडिओ मधली. आणि इकडं जेवणाचा कार्यक्रम आहे. तर जेवण झाल्यानंतर इथं हात धुत असतो आम्ही. तर याला समुद्र म्हणते, बाकी ठिकाणी हात धुता नाही येत. तर आता हे नारळ काढायचे आहे आम्हाला. असं आता याची बुरशी काढायची. चला ना. तर हे बघा, हे नारळ खराब झालाय, म्हणजे आमच्या इकडं म्हणते देवाले पावलं. भात झाला बा, भात रेडी झालाय, वरण रेडी झालाय, बस आंबील करतोय. अशी राहते आमच्या इकडली आंबील. ते सगळे पाहुणे मंडळी आलेली आहे. तर हे मुंगाच्या डाळीचं आहे, तर याचे वडे बनवते मस्त. तर सगळे पाहुणे मंडळी आली आहे. तर बघा, पाहुणेच पाहुणे, इकडं पाहुणे, तिकडं पाहुणे. कुछ नहीं बोला, अच्छा है बोला सब कुछ. ते दुर्वा काढणं चालू आहे. तर मित्रांनो, हे काढलं आहे प्राचीन आपलं. हे आंबील मध्ये टाकायचं आहे. चला, ते आंबील बनवून राहिली मी, मग थोड्या वेळात बोलतो मी. नाही, चहा नाही. देव रोज दे. बघा, आता स्वयंपाकाला मी लावलेला आहे आमच्या ननदबाईला. इकडं स्वयंपाक करा म्हणलं तुम्ही, आम्ही तिकडं बसतो म्हणलं. करा तिकडं, पहिले इकडं पाहू नका.
तर आरती झाली नाही, आली घरी. काय सुंदर मस्त. काय खायचं होतं तुले? जाम. जाम काढले बाई ना जाम फुट्टीनं. खाते आता टुमुक टुमुक. अच्छो अच्छो अच्छो. तर मित्रांनो आरती गिरती झाली होती. तर आता आलो आम्ही घरी. तर त्याची झोपली म्हणजे थकली होती. आता बाबू वगैरे आहे ना, तर तिला लवकर थकवायचे. तर आमचे गणपती बाप्पा मस्त बसून आहे. प्राची कुछ बोलना चाहते हो आप? तर गाईज आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता थोड्याच वेळात जेवण चालू होणार आहे महालक्ष्मीचं. काय काय बनवते ते तुम्हाला दाखवतो. आणि मी तर खूप दमले आहे कारण की खूप वेळपर्यंत उभं राहावं लागते तिकडे, म्हणून मी आता आली घरी. आणि मी पण आलो जंटलमॅन. जंटलमॅन हूँ मैं पारदेसी. तर मित्रांनो आलो आम्ही आता डबल वापस. उपास गिपास ना आहे पण तरी बी आम्ही खातो कारण की उसळ लय आवडते. तर पहिले पैसे द्यायला लागते तिकीटचे. हा 5 रुपये. हो कॉईन आणला का? कॉईन आणला तेव्हा 10 रुपये आहे. मला फ्री आहे. बापरे, माझ्यासाठी 10 रुपये प्लेट. मला फ्री आहे. तर एक मी घेतो आणि एक प्राची घेते. प्राची तुझी मैत्रीण तुमचीच बहीण आहे ना? दे ना थोडस दिले. तुमच्या बहिणीला देऊ? हो. त्याला दाखवलं हे माझी हीन आहे हा सांगा ना. हा तर हे यांची ईन आहे. तर इनीला आता देत आहे. हा तर कवड्याची भाजी झालेली आहे मस्त. हे कढी होय का? तर हे कढीचं आहे. कढीपत्त्याचं सामान पण रेडी झालंय मस्त. माई बहीण काम करतेच करते. कामा करू लागा ना बहिणीले. हा का नुसते व्हिडिओज काढता? तुला करू लागायला पाहिजे ना. हा तुला करू लागायला पाहिजे ना. मग तुमच्या बहिणीला काय बोलवलं आम्ही ना? आम्ही न करायला लागत होतो तर काम करायला बोलवलं. मग घरावर एक दिवस त्या कौलावर कोंबडी कुठे गेली तर? कोंबडी कुठे गेली? कोंबडी तर मित्रांनो आमच्या इथं काही गेस्ट आले आहे. तर ते खूप हुशार आहे. तर ते पप्पाने सांगितले तर म्हणे काही हे खूप हुशार आहे म्हणे. हे पुढं चालून खूप काही बनणार आहे म्हणे. हा तर तू कोण्या वर्गात आहे बाई? शिकून काय बनायचं आहे? डॉक्टर. आणि कोणती गाडी घेशील तू डॉक्टर बनल्यानंतर? कार घेत. बापरे. अजून तुला काय करायचं आहे पुढे चालून? कुठे घ्यायची आहे? तर तू शिकले कितवीत आहे तू आता? 7वीत आहे का? आणि मागच्या वर्षी कितवीत होती? 5वीत आहे ना? दुसरीत होती का मागची? मग बरोबर आहे. आता 7वीत गेली आहे ना. तर अजून मग तुला तर मग लय येत असन. अरे पप्पाने सांगितलं आहे ना. पप्पा चांगली हुशार आहे ना. हा तर प्रश्न आता विचारू का? तर 2 आणि 2 किती होते बाई? 2 आणि 2 4 असं. आणि 2 आणि 2 4 होते ना. बरोबर. 4 आणि 4 किती होते? 9. बापरे. हुशार आहे. तर इंग्लिश बोलता येते का तुले? मग इंग्लिश नाही बोलता येत? बोलता येत असेल ना. मराठी? मराठी नाही बोलता येत. बोलता कोणत्या भाषेत येते? तुझी भाषा कोणती आहे? हिंदी आहे का? म्हणजे हिंदीत बोलतो तू आहे ना. हिंदीमध्ये बोलत जा ना. हा हा बोल. काहून? जाऊ दे. 2 आणि 2 किती होते म्हटलं? 3 ना. बरोबर. आता बरोबर बोलली तू. तर तुले मग आता तुझे नाव द्यावं लागेल पुढं आम्हाला आहे का नाही? तिकडं मोठ्या इकडं आता तू चांगली शिकवले ना आहे का नाही? बाबाचं नाव? मम्मीचं? ते आईचं नाव काय? दिनेश. आणि बाबाचं? दिनेश आहे. दोन्ही नाव एकच समजा आहे ना. बरोबर आहे. ठीक आहे. तर चांगलं आहे. मग अजून बाकी? बाकी काहीच नाही. डॉक्टर बनायचं आहे तुले? मग सांगा लागेल ना याच्यात. डॉक्टर बनल्यानंतर मग तू ऑपरेशन करशील. कोणाचे कोणाचे ऑपरेशन करते? पाय मोडल्याचे का कुटुंब योजनाचे? कोणाचे?
हाताचं पायाचं म्हणजे समजा म्हाताऱ्या माणसाचं ऑपरेशन करशील नाही ना? हात मोडले पाय मोडले असं अजून कोणते कोणते ऑपरेशन करशील? पोट फाडलं. बायाचे माणसाचे बरं आहे. अजून तुला काय बाकीचं काय समजते अजून? शाळेत काय शिकवते तुम्हाला? बेरीज बेरीज शिकवते का? एक दोन तुला एक दोन येत असेल ना मग पूर्ण? नाही येत का? एक दोन येत नाही बेरीज. बेरीज येते फक्त आहे ना? मग सर शिकवत नाही का? मग एक दोन म्हणता येत असेल ना? हा एक दोन म्हणून दाखवणं. अरे असं कसं? हा म्हण. हा काय म्हटलं? थांबतो अर्ध्या म्हणत काही नाव रेग्युलर म्हणाचं 1 2 3 4 म्हण. हा हा अजून पुढं? अरे मग असं कसं डॉक्टर बनशील तू? हा म्हणा लागेल ना पुढं आपल्याला. हा म्हण एक वेळा. हा 1 2 3 4 5 9 11 12 7 60. कोण्या शाळेत आहे तू? आपल्या गावच्याच आहे का? शाळेचं नाव आपल्या शाळेचं नाव काय? जिल्ही जिल्ही यवतमाळ शाळा. हा यवतमाळ शाळा ठीक आहे. मग तू रोज जाता का शाळेत? रोज जायचं डेली? तुला डॉक्टर बनायचं आहे ना? मग मस्त अभ्यास करायचा नाही का? हा का बाई इकडे बाय अभ्यास करशील ना आता? काय करशील? एक दोन कोणी म्हटलं तर एक दोन म्हणता आले पाहिजे आहे का नाही? कोणी जर म्हटलं तर मग आता आमचे दिवस तसेच गेले तुमचे गेले पाहिजे का? नाही ना? मग तुम्हाला शिका लागत नाही का? बेचा फाडा येत नसेल तुले तर मग बेचा फाडा नाही येत नाही का? शिका लागल ना मग त्या गोष्टी. अजून काय काय येते तुले? अजून काय वाई आ येते का? मग वाई म्हणली त्याचे लिहिता येते का? असं हा असं हुशार आहे चिन पप्पा. दोन आणि दोन किती होते? 3 नाही 3 नाही होते 4 होते. कोणी म्हटलं 4 म्हणाचं? 3 कसे होणार? 2 आणि 2 किती झाले? 2 किती? 4 होते 4. 2 आणि 2 हे आणि 2 किती झाले? 4. हे 2 आणि इकडले 2 4. तू काय म्हणता 2 आणि 1 हे 3 होते. 2 आणि 1 3. असं केलं तर 2 आणि 2 4. आता चांगला जवाब द्यायचा ठीक आहे? आता चांगलं शिकशील ना? कसे शिकशील? चौथ्या वर्गात आहे ना तू? काहून मग खोटे बोलता आमच्यासोबत? अरे चौथ्या वर्गात नाही आहे ते तो 7वीत आहे म्हणते ना ते. ते तू आणि सातव्या वर्गाची हो बाई नक्षा किती केलं दाय? सातव्या वर्गातनी 7वी तुम्हाला कोणती मॅडम आहे? मित्रांनो आता मस्त तयारी करतो मी बढिया. तर हे बघा प्राची त्रास होत आहे. अरे दे ना मग मी झाडतोय घे. तर मित्रांनो आता आम्ही महालक्ष्मीच्या आरतीला जाणार आहे. त्याच्या आधी तुम्ही पहिले सबस्क्राईब करून द्या. हा सबस्क्राईब करा पहिले. तुम्ही करतच नाही. ते बघा तुम्ही पाहूनच राहिले. करू ना. करा 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 दाबा दाबा. खाली लाल कलरची बटन आहे सबस्क्राईबची तिथं सबस्क्राईब करा. तर आता आम्ही जाणार आहे महालक्ष्मीच्या आरतीला. तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. करा 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 दाबा. पाहू नका दाबा ना प्लीज तेवढं करा ना. करून टाका एवढं म्हणत आहे तर. आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा. तर आता आम्ही आरतीला जातो आणि जेवण पण आहे आरतीनंतर थोड्याच वेळात. तुम्हाला ते पण दाखवतो काय काय आहे तर. पंचपक्वान्न बनतात आता. तर मस्त खाऊ. मी तर खूप एक्सायटेड आहे आंबील खायसाठी. मला तर कढी प्यायची आहे. लय दिवस झाले तू मी तर आंबील खातो. मी आंबील खातो. तर आता आम्ही थोड्या वेळात जेवण करायला जाणार आहे. राईट एवढा मोठा मोबाईल आहे ना तर रिचार्जच नाही. रिचार्जच टाकून नाही दिलं आहे ना. आमचा फोनपे बंद पडला आहे कारण की KYC नाही केली. तर आता बँकेत जाऊ पैसे आणा लागत आहे. 5-5 10-10 हजार रुपये असेच काढून राहिलो आम्ही. आता रिचार्ज टाकण्याची आणि आता आम्ही थोड्याच दिवसात काहीतरी नवीन घेणार आहे. ते तुम्हाला आल्यावरच माहीत पडेल. आता नाही. ते तुम्हाला लवकरात लवकर गुड न्यूज सांगतो आम्ही कोणती येणार आहे कोणती नाही. तर याच्यासोबत आणखी एक येत आहे.
ते बी खूप एक्सपेन्सिव्ह. तर त्याच्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहे दोघंजण. तर लवकरात लवकर आपल्या घरी आले पाहिजे. तर ते तुम्हाला आल्यावरच माहीत पडेल, आता सांगून काही फायदा नाही. तर बघा तुम्ही आणि आमचे ब्लॉग असेच बघत राहा रोजच्या रोज. आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून जर उद्या व्हिडिओ टाकला तर तुम्हाला वरतच नोटिफिकेशन येऊन जाईल त्याच्यामुळे. आणि लाईक पण करत जा, कारण की तुम्ही जर लाईक केलं तर आम्हाला माहीत पडेल का काहीतरी प्रेम भेटत आहे बा. असेच प्रेम दाखवत राहा, तर आम्ही नवीन नवीन काही ना काही घेत राहू. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि पुढं काय काय होते ते पाहून घेऊ. आणि आता मी जेवण करायला पण चाललो महालक्ष्म्याचं. मस्त आपण आहे ना. तुम्ही पण काही पाहू नका, सबस्क्राईब करा. मी 3 वेळा सांगत आहे सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. काय पाहून राहिले, करा ना. त्याला थँक्यू. तर मित्रांनो, आता आलो आम्ही जेवासाठी. आलो तर आता इथं लेकराचीच गर्दी दिसत आहे. आता आम्ही लेकराच्या पंक्तीत जेवत आहे. लेकरासोबत जेवण राहिली मी, कारण की भूक लागली आहे मला म्हणून. तर मी आता इथे जेवण करून घेतो. तर गाईज, आता आम्ही जेवण करून आलो आणि हा ब्लॉग इथे सेंड करत आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पण रोज रोज तुम्ही ब्लॉग बघत राहा, असेच आम्हाला सपोर्ट करा. हेच तुमची पुण्य आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला जे वाटते ते करा, पण प्लीज पाहत जा. आणि नेक्स्ट ब्लॉग अजून नवीन येणार आहे. तर थँक्यू. बाय बाय.